नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रियाला घराबाहेर काढल्यानंतर तिथे फेऱ्या मारत असते आणि तिच्या डोक्यामध्ये सारखे विचार चालू असतात की घरात एंट्री घ्यायची कशी. सुभेदारांनी माझा आणि अश्विनचा घटस्फोट घडून आणला तर, आणि हे कोर्टामध्ये सिद्ध झालं की मी बाहेर माती खाल्ली, हे जर सिद्ध झालं तर ते चालणार नाही. किल्लेदारांची आणि सुभेदारांची प्रॉपर्टी मी अशी सोडणार नाही, शेवटपर्यंत लढणार. त्याच वेळेला मीना वहिनीचा फोन येतो. ही मीना वहिनी आज व्हिडिओ कॉल का करते? काय ग वहिनी, आज का कॉल केलं मला? तर तिकडून मीना वहिनी विचारते, अगं तुझी अवस्था अशी कशी झाली? किल्लेदारांना आणि सुभेदारांना बोटावर नाचवणारी तू अशी का दिसते आज? प्रिया सांगते, हे सगळं त्या अर्जुन सायलीमुळे झालंय ग. मीना वहिनी सांगतात, अगं तू सगळ्यांना पूर्ण उरशील, मला खात्री याची. तर प्रियाही खुश होते, म्हणजे अजून तरी माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवतंय, मी सगळ्यांना पुरून उरू शकते. तेव्हा मीना वहिनी विचारतात, अगं मला मदत करशील का? तू आत्ता मला मदत केली ना, मी पण कधीतरी तुला मदतीला नक्कीच येईल. एका माणसाला मला आजारी पाडायचं आहे, असं काहीतरी सांग की तो आजारी आहे पण अजून आजारी झाला पाहिजे, असं काहीतरी सांग. तेव्हा प्रिया सांगते, अगं एकदम मस्त उपाय सांगते मी तुला. एक काढा करते, त्या पद्धतीने तू बनव. तुला ज्या माणसाला आजारी पाडायचं आहे ना, तो नक्की आजारी पडेल. तेव्हा मीना वहिनी विचारतात, पण नक्की फरक पडेल ना? तर प्रिया सांगते, अगं हो, त्या म्हातारीला दिला होता ना मी, पूर्ण आजीला. काढा पिल्यानंतर म्हातारीला गरगरायला लागलं, मळमळ झाली, उलट्या व्हायला लागल्या. एवढी तब्येत खराब झाली होती ना तिची, घरात कोणाला कळालं सुद्धा नाही हे मी केलंय म्हणून. हे सगळं बोलण्याचा व्हिडिओ नूपूर खिडकीत उभी राहून काढत असते. त्यानंतर सायलीला जिन्यावरून धक्का देऊन कसं पाडलं तेही ती सांगते. अस्मिता प्रेग्नेंट असताना तेल टाकून तिला पाडण्याचा प्रयत्न केला तेही ती सांगते. म्हणजे तिचे सगळे गुन्हे ती आपोआप तिच्या तोंडानेच कबूल करत असते. या सगळ्यांची व्हिडिओ नूपूरने छानपैकी काढलेली असते. त्यानंतर नूपूर लगेचच सायलीला फोन करून कळवते, प्रियाने मीना वहिनीला फोन करून हे सगळं सांगितलंय. मला तर माझ्या कानांवर विश्वासच होत नव्हता. सायली सांगते, अगं ती नक्कीच करू शकते. मी हे तेव्हाच बोलायला पाहिजे होतं जेव्हा तिने मला धक्का देऊन जिन्यावरून पाडलं. मला असं वाटत होतं की आज नाही तर उद्या तरी ती सुधरेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं, पण तिचं दिवसेंदिवस वाढतच गेलं. आता मी जे सांगते ना ते ऐक. त्यानंतर गिरिजाला पण फोन करून सगळा घडलेला प्रकार सांगते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींनाही प्लॅन सांगून बोलून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर प्रिया पायरीवर बसलेली असते. तिचे डोळे उघडतात आणि ती दरवाजाजवळ जाऊन उभी राहते. सगळे नाश्ता वगैरे करत असतात पण तिला कोणी मध्ये बोलवत नाही. तर ती अश्विनला आवाज देते, अरे अश्विन, माझी तब्येत खूप बिघडली आहे रे, मला ताप पण आला आहे. माणुसकी म्हणून तरी मला चेक कर, तू औषध दे, मला गरज आहे त्याची. पण तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तिची बडबड चालू असते. त्याच वेळेला तिथे नूपूर आणि गिरिजा दोघी येतात. अगं प्रिया, तुला ताप आला आहे ना, तुझी तब्येत बिघडली आहे, आम्ही खास तुझ्यासाठी आलो आहोत. तर कल्पना काकूंचं पण लक्ष जातं. अगं नूपूर, गिरिजा, या ना तुम्ही आतमध्ये, इथे आलात, खूप बरं वाटलं. तर गिरिजा म्हणते, हो मावशी, येणार ना आम्ही मध्ये, पण त्याआधी प्रियाला भेटतो, तिच्याशी बोलतो, कारण आम्हाला कळालं आहे तुम्ही तिला घराबाहेर काढला, तिला त्रास झाला असेल रात्रभर आणि तिची तब्येत पण बिघडली आहे, चेहऱ्यावरूनच दिसते. प्रिया पण सांगते, हो ना, माझी तब्येत बिघडली, मला अजिबात बरं वाटत नाही. तर नूपूर एक बाटली काढते आणि त्यामध्ये काढा असतो. गिरिजा ग्लासमध्ये ओतून तो प्रियाला देते, पण प्रिया काही प्यायला तयार नसते. त्यामध्ये काय तुम्ही मला सांगत नाही तर मी नाही पिऊ शकत, कारण मला बऱ्याच गोष्टींची ॲलर्जी. दोघी बळजबरी तिला काढा पाजतात. तर प्रिया त्यांच्यावरच चिडते, तुम्ही का बळजबरीने मला काढा पाजलात, त्यामध्ये काय होतं, काहीच सांगितलं नाही. तर ते काढ्याची रेसिपी सांगतात आणि ती रेसिपी नेमकी प्रियाने मी सांगितलेली असते. बघितल्यानंतर तर प्रियाला पण धक्का बसतो. प्रियाच्या पण लक्षात येतं की असा काढा तिने पूर्ण आजीला करून दिला होता. अस्मिता सांगते, अगं तुम्हाला नेमकं सांगायचं काय, सांगाल का तुम्ही? तर गिरिजा सांगते, अगं याचं उत्तर आपल्याला प्रियाच देईल. प्रिया सांगते का तू? नूपूर म्हणते, अगं हिची स्मृती गेली वाटतं, काढ्याचा असर व्हायला लागलाय. मी सांगते, प्रिया तुला आठवतं, असाच काढा तू पूर्ण आजीला सुद्धा करून दिला होता. त्यांची तब्येत बरी नव्हती आणि तू त्यांची तब्येत अजून बिघडवली होती. त्यांना मळमळ होत होती, उलट्या होत होत्या, गरगरत होतं, तेही तुझ्यामुळे. तर सगळेच तिच्यावर अगदी संतापलेले असतात. अस्मिता पण चिडते प्रियावर. प्रिया तुला माहिती आहे ना, पूर्ण आजीला आम्ही किती फुलासारखं जपतो आणि पूर्ण आजीला त्रास होईल म्हणून तू काढा पाजला? अक्कल कुठे गहाण ठेवली की काय तू? ना काकूही बोलतात, अगं पूर्ण आजी किती जीव लावायची तुला आणि तू त्यांच्याशी असं वागलीस. तर प्रिया सांगते, मी काहीही केलेलं नाही, हे सगळं खोटं सांगतात या. तेव्हा नूपूर बोलते,
आम्ही खोटं बोलतोय ना? काल रात्री मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. जे काही तू माझ्या वहिनीशी बोलत होती ना, सगळं रेकॉर्ड झालं आहे. व्हिडिओ सर्वांना दाखवते तेव्हा सगळेच तिच्यावर खूप चिडतात. तेव्हा अश्विन प्रियाला बोलतो, अगं तुझी पापं कमी होती का? तू माझ्या आजीच्या जीवावर उठली आहे. तू या घराचा सर्वनाश करायचं ठरवलंच आहेस का? स्मिता पण बोलते, किती क्रूर आहेस ग तू. तुला काहीच वाटलं नाही आजीबरोबर असं वागताना? तर प्रियाचा आरडाओरडा चालू असतो, या खोटं बोलताय, मी काहीही केलेलं नाही पूर्ण आजीला. समोरून नुपूर आणि गिरिजा दोघीही प्रियाजवळ येतात. नुपूर साटक्यान तिच्या गालावर ठेवून देते. तेही आपल्याला 3 वेळा दाखवलंय, साट साट साट. आणि गिरिजा पण तिच्या गालावर उलट्या हाताने साटक्यान ठेवते. तेही 3 वेळा दाखवलंय, साट साट साट. जेव्हापासून या सायलीच्या मैत्रिणी येतात आहे ना, तेव्हापासून प्रियाचे गालं खूप जोडले जातात हा प्रेक्षकांना. पण आपल्याला बघायला मजा येते ना, बस. नुपूर प्रियाला सांगते, तू असं वागली नाही आहे, लाज नाही वाटली तुला? पूर्ण आजीने किती जीव लावलाय तुला. अश्विनही चिडतो, या मुलीला माझ्या नजरेपासून दूर करा. तिला बघितलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. अर्जुन त्याला घेऊन वर चाललेला असतो तेव्हा प्रिया डायरेक्ट घरात घुसते. अश्विन थांब, अरे मला तुझी गरज आहे. असा वर जाऊ नको, माझी तब्येत बरी नाही आहे. तुला माझी किव येत नाही का रे? मी मेली तरी चालेल का तुला? प्रिया अश्विनला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. तर ती जिना चढणार त्याच वेळेला कल्पना काकू तिला थांबवतात. अजिबात एकही पायरी चढायची नाही आहे, चालती हो इथून. तर प्रताप काकाही तिला बाहेर जाण्यासाठी सांगतात. पण ती प्रिया कुठली एका शब्दात ऐकणार. तरी देखील ती एक एक पायरी करून वर चढते. सायली समोरून येते आणि प्रियाला धक्का देते. तसेच गडबडत ती खाली येते. सगळ्यांना तर हे बघून खूप धक्का बसतो. तेव्हा प्रिया तिच्यावरच आरडाओरडा करते. बघितलं ना, सायलीचं हे रूप खरं आहे, मी सांगत होती तुम्हाला. तेव्हा सायली सांगते, तू जे केलं होतं ते काय होतं माझ्याबरोबर? तू सुद्धा मला इथून धक्काच दिला होता ना? सर्वांना सायली खरं सांगते की तेव्हा तिचा पाय नव्हता घसरला, तर प्रियाने तिला धक्का दिला होता. अर्जुन तर खूपच चिडतो. त्यावेळेला माझ्या बायकोची अवस्था काय झाली होती, ती जगते की वाचते याची सुद्धा गॅरंटी नव्हती राहिली. तू कोणाचाही जीव घ्यायला अशी सहज तयार होते. पण मी असं तुला सोडणार नाही, याची शिक्षा मी तुला नक्की मिळवून दे. तर प्रिया परत आरडाओरडा करते, हे सगळं खोटं बोलताय, तसं काही झालेलं नाही आहे. नुपूर परत तिचा फोन दाखवते. त्यामध्ये प्रिया बोललेली असते की सायलीला जेव्हा मी धक्का देऊन पाडलं होतं ना, तेव्हाच ती मेली पाहिजे होती. म्हणजे आता ती माझ्या रस्त्याचा काटा नसती बनली. त्यावरून परत तिचा एक गुन्हा समोर येतो. अस्मिताही तिला बोलते, अगं तुझी ही क्रूर वागण्याची यादी तर संपतच नाही आहे, ती वाढतच चालली आहे. तर प्रिया सगळ्यांना पटवून देत असते की नुपूर गिरिजाने केलेला हा फेक व्हिडिओ आहे, तर काहीही बोललेली नाही मी. तेव्हा गिरिजा सांगते, प्रिया आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. तो व्हिडिओ 100% खरा आहे आणि त्यामध्ये तुझ्या पापांचा जो काही पाढा वाचलाय ना तू, तोही खरा आहे. तू फक्त पूर्ण आजी आणि सायली ताईबरोबर वागलेली ना, तेवढंच सत्य नाही आहे तुझं. तू अजून एक अशी गोष्ट केली की पूर्ण स्त्री जातीला कलंक फासलाय तू. तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अजून प्रियाने असं काय केलंय. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर कल्पना काकू प्रियाला स्टोर रूममध्ये बंद करून ठेवतात. आता हीच तुझी खरी जागा आहे, तू इथेच राहायचंय, आणि दरवाजा बंद करून टाकतात. प्रियामधून आवाज देत असते, आई दरवाजा उघड, मला बाहेर येऊ दे. सायली पण तिला बाहेरून सांगते, हीच खरी तुझी जागा आहे. तर त्या रूममध्ये प्रिया स्टोव पेटवताना दाखवली आहे. कांदा वगैरे कापताना पूर्ण चेहऱ्याला काळं वगैरे लागलेलं असतं. इथून पुढे सिरियल बघायला अजून मज्जा येणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.